मंडळी, मी अपेक्षा, मराठी कॉन्टेंट क्रिएटर, तुमच्या या आजच्या व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. सध्या खूप प्रश्न मनामध्ये आपल्या आले आहेत की नक्की काय करावं, कोणती शेगडी घ्यावी, इंडक्शन घ्यावी की कुकटॉप घ्यावा, आणि इंडक्शन आणि कुकटॉपमध्ये काय फरक आहे ते मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगते. हा कुकटॉप आहे म्हणजे एक प्रकारे ही शेगडीच आहे. ह्याच्यावर तुम्ही सगळं करू शकता, अगदी चपाती भाकरीपासून पाणी गरम करणं, कोणती गोष्ट तुम्हाला चिकन म्हणा, ग्रिल म्हणा, काही करू शकता. प्रेस्टीज इन्फ्रारेड कुकटॉप, आणि हे जे प्रोडक्ट आहे ना ते खरंच एकदम अमेझिंग आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी इंडक्शन सुद्धा घेऊ शकता, पण इंडक्शनवर ना चपाती आणि भाकरी होत नाही, त्याचबरोबर ग्रिल सुद्धा होणार नाही आहे. पण ह्यामध्ये ना सगळं होतं. ह्याची प्राइस इंडक्शनच्या तुलनेमध्ये थोडी जास्त आहे, पण तरी सुद्धा ना हे जे प्रोडक्ट आहे म्हणजे जास्त फरक नाही आहे, 500-1000 पर्यंतच फरक आहे. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करले की तुम्ही हेच प्रोडक्ट घ्या इंडक्शनच्या ऐवजी. ह्याच्यावर सगळं होतं. इन केस गॅस नसलाच तर तुम्ही हे प्रोडक्ट एकदम छान प्रकारे घरात यूज करू शकता. तुम्हाला मी प्रॅक्टिकल म्हणजे सगळं ह्याच्यावर दाखवणारच आहे. त्याच्याआधी मी तुम्हाला दाखवते. हे कालच मी अनबॉक्सिंग केलं आहे आणि मला खूप जास्त घाई होती कारण मला गॅस संपायची खरंच भीती होती. त्याच्यामुळे मी हे काल गुढीपाडवा होता, कालच्या शुभ मुहूर्तावर मी ह्याला यूज करायला घेतलं आणि काल मला टाइम भेटला नाही व्हिडिओ शूट करण्यासाठी, तर आज मी व्हिडिओ शूट केला आहे. तर सगळ्यात आधी तर मी तुम्हाला सांगते, हे आहे प्रेस्टीजचं प्रोडक्ट आहे, इन्फ्रारेड कुकटॉप आहे, इंडक्शन नाही आहे. मध्ये ना सर्व प्रकारची भांडी तुम्ही यूज करू शकता. इंडक्शनवर तुम्ही सगळी भांडी यूज करू शकत नाही, हे सगळ्यात आधी मी क्लिअर करते. आणि हे बघा, तुम्ही ते बघू शकता इथे कोणती कोणती भांडी यूज करू शकता हे सुद्धा बॉक्सवर त्यांनी दिलेला आहे. प्रेस्टीजचा हा जो ब्रँड आहे, हा मॉडेल नंबर आहे तो आहे PIRC 1.0 2.0 म्हणून सुद्धा नंबर आहे, पण मी 1.0 घेतला आहे प्रेस्टीजचा. ह्याच्यासोबत ना तुम्हाला मिळणार आहे एक ग्रिल रॅक इनसाइड, आणि खरंच ही ग्रिल रॅक ना ह्याची क्वालिटी एकदम छान आहे. आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची भांडी मिळत नाही, फक्त ही ग्रिल रॅक भेटतं. ह्याचा काय यूज होतो हे तुम्हाला मी पुढे सांगेलच. आणि हा आहे 2200 वॅटचा कुकिंग अप्लायन्सेस विथ प्राईड इन इंडिया. आपल्या इंडियाचं प्रोडक्ट आहे, ISO सर्टिफाईड आहे. आणि त्याचबरोबर ना इथे तुम्हाला सगळी डिटेलिंग दिली आहे. मी तुम्हाला आता प्रॅक्टिकल सगळं करून दाखवणार आहे, जेणेकरून ना तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही घरात हे कुकटॉप आणाल ना त्यावेळेस तुम्हाला एकदम इझी जाईल यूज करण्यासाठी. खरंच घेणं उपयुक्त आहे का किंवा नाही आहे हे पाहण्यासाठी ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, हे मी कालच अनबॉक्सिंग केला आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये थर्मोकॉल्स अजूनही तसेच आहेत. आणि ही बघा, ही आहे आपली प्रेस्टीजची कुकटॉप. आपण याला शेगडी म्हणू शकतो, पण हे इंडक्शन नाही आहे, हे आहे इन्फ्रारेड कुकटॉप. मॉडेल नंबर कोणता आहे हे तुम्हाला मी आधीच क्लिअर केला आहे. आणि त्याचबरोबर ना तुम्हाला इथे सगळे डिटेलिंग्स दिले आहे. त्यावेळेस आपण हे चालू करणार आहोत ना, त्यावेळेस काय होतं की इथे त्यांनी सांगितलेलं आहे की टच करायचं नाही, कारण हा जो भाग आहे ना, हा जो हा पूर्ण रेड होतो ज्यावेळेस हे खूप जास्त गरम होतं त्यावेळेस. आणि इथे अजिबात तुम्हाला टच करायचं नाही आहे. इथे फक्त हे भांडं ठेवण्यासाठी आहे, जे भांडं तुम्ही ह्याच्यावर यूज करणार आहे ते. आणि त्याच्यानंतर इथे सगळे डिटेलिंग्स दिले आहे. कंट्रोल पॅनल आहे, हे कमी जास्त करण्यासाठी आहे, तुम्ही बघू शकता. इथे कमी जास्त करायचं आहे. ज्या वेळेस हे भांडं गरम असेल, म्हणजेच हा कुकटॉप ज्यावेळेस गरम असेल ना, ही शेगडी म्हणू शकतो आपण त्याला, त्यावेळेस ना तुम्ही ह्याला टच करू शकता. हे ॲल्युमिनियमचं आहे. तुम्ही साईडने आपल्याला दोन त्यांनी हँडल दिलेले आहेत, दोन्ही साईडून तुम्ही बघू शकता. तुम्ही ह्यांना असं टच करून हे उचलून साईडला वगैरे ठेवू शकता. हे गरम होत नाही, हे हीट होत नाही, फक्त हा जो भाग आहे हा हीट होतो. इथे वेगवेगळे ऑप्शन्स त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. जर तुम्हाला जेवण बनवायचं असेल, म्हणजे भाजी वगैरे करायची असेल, तर हा ऑप्शन तुम्हाला प्रेस करायचा आहे. किंवा पाणी जरी उकळायचं असेल, म्हणजे आपण अंघोळीला वगैरे पाणी ठेवतो, तर हा ऑप्शन प्रेस करायचा आहे. त्याच्यानंतर डीप फ्राय, म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला तळायची असेल, चिकन म्हणा किंवा भजी म्हणा, पापड म्हणा, तर तुम्ही हे यूज करू शकता. टायमरच्या मदतीने सुद्धा तुम्ही जे काय आहे ते जेवण कुक करू शकता. पण टायमर यूज करताना थोडं केअरफुली करा, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. इथे ग्रिल करू शकता तुम्ही. चिकन आहे किंवा पनीर आहे, कोणतंही जे तुम्हाला ग्रिल करायचं आहे जेवण, ते तुम्ही ग्रिल करू शकता. हा ऑप्शन प्रेस करावा लागेल त्याच्या आधी. आणि इथे आहे प्रेशर कुकर. आता कुकर यूज करताना सुद्धा ना तुम्हाला हा कुकरचा जे बटन आहे हे
प्रेस करावं लागेल. हे जे मशीन आहे ते टच स्क्रीन आहे, तुम्हाला खूप जास्त प्रेस करायचं नाही आहे. ऑनली असं आपण जसं मोबाईल टच करतो, जस्ट टच स्क्रीन मोबाईलचं, तसं फक्त टच करायचं आहे. आता तुम्हाला मी दाखवणार आहे कसं चालू करायचं वगैरे, हे सगळं प्रात्यक्षिक तुम्हाला मी दाखवणार आहे. तर त्याच्या आधी तुम्हाला हे मॉडेल तुम्ही बघितलं असेल कसं आहे वगैरे, आणि टच वगैरे करायचं नाही ज्यावेळेस गरम असतं त्यावेळेस. आणि साईडला सुद्धा ना, बॅक साईडून सुद्धा तुम्हाला मी दाखवते कसं आहे ते. तो इथे आहे हा फॅन, जो की जास्त जेवण हीट झाल्याच्या नंतर थंड करण्यासाठी मशीनला हा फॅन हा उपयुक्त आहे. खूप छान असे मजबूत पाय ह्याला दिलेले आहेत. ही जी वायर आहे ती पण जवळजवळ 4 फीट लांब आहे. तर प्रोडक्ट तर तुम्ही बघाल ना तर एकदम छान आहे. वायर सुद्धा तुम्ही बघू शकता, 4 फीट लांब ह्याची वायर आहे. आणि साईडने सुद्धा तुम्ही बघा, ह्या साईडला वाफ जाण्यासाठी जागा आहे दोन्ही बाजूला इथे. ह्यासोबत ना आपल्याला मिळते ही ग्रिल. तर ह्या ग्रिलचा ना खरंच खूप जास्त उपयोग आहे असं मला वाटतंय. तर काल ह्याच्यावर मी चपाती भाकरी हे सर्व ट्राय केलं आहे. आणि तुम्ही सुद्धा जर तुम्हाला चपाती भाकरी वगैरे किंवा पापड भाजणी म्हणा, सगळं ह्याच्यावर होतं आहे. तुम्हाला मी प्रात्यक्षिक दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर ज्यांना कोणाला प्रेस्टिजची किंवा इतर कोणतीही शेगडी किंवा इंडक्शन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. क्वालिटी पण तुम्ही बघू शकता, म्हणजे खूप छान आणि एकदम जाड आहे, अजिबात हलक्या क्वालिटीचं नाही आहे. मंडळी आता आपण बघूया प्रात्यक्षिक नक्की काय करायचंय, चालू कसं करायचंय. खूप सोपं आहे. स्टार्टिंगला आपल्याला कठीण वाटतं, पण जसं आपण यूज करू ना तसं आपल्याला एकदम ते इझी वाटत जातं. तर चला वळूया आपण आता डायरेक्ट प्रात्यक्षिककडे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ना, आपण ज्या ठिकाणी ही शेगडी ठेवणार आहोत, हा कुकटॉप ठेवणार आहोत, तिथे कोणत्याही प्रकारचं पाणी वगैरे सांडलेलं किंवा पाण्याच्या वरती वगैरे हे ठेवायचं नाहीये, तर शॉक लागायची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळेच ना पाणी जिथे असेल ना तिथून हे लांब ठेवा. आणि जरी तुम्हाला एखादं भांडं ह्यावर ठेवायचं आहे ना तर ते पुसून ठेवा व्यवस्थित, अजिबात ते ओलं वगैरे नसलं पाहिजे. तर हे आता चालू केलं आहे. आणि ह्यावर ना आता आपण ठेवणार आहोत ही स्टीलची कढई. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही व्यवस्थित, हा जो शेप आहे ना ह्या शेपवरच तुम्हाला ह्याच्यावर ठेवायची आहे. आणि इथे बटन आहे ऑन ऑफचं, तर हे बटन तुम्हाला ऑन करायचं आहे. ऑन केल्याच्या नंतर इथे 00 येणार आहे. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला पाणी उकळायचं आहे, तर हे हा जो ऑप्शन आहे तो प्रेस करायचा आहे. इथे डायरेक्ट 1200 डिग्री आलेला आहे. तुम्हाला कमी करायचं असेल तुम्ही कमी करू शकता. हा जो बटन आहे हा कमी जास्त करायचा आहे. तुम्ही बघू शकता हा कमी होतो आहे आणि हा असा वाढतो आहे. संपूर्ण जर जास्त आपण डिग्रीवर ह्याला गरम करायचं झालं तर तुम्ही 2200 वॅटपर्यंत हे गरम करू शकता. आता तुम्हाला मी दाखवणार आहे की चपाती, पापड किंवा कोणतीही गोष्ट ग्रिल कशी करायची आहे. सगळ्यात आधी तर हे ऑन करायचं आहे. ऑन केल्याच्या नंतर इथे हे जे ऑप्शन आहे कुकिंगचं, त्याच्यावर कुक म्हणून तुम्हाला प्रेस करायचं आहे. आणि सपाट तवा, आता मला चपाती करायची आहे त्याच्यामुळे मी याच्यावर सपाट हा तवा ठेवणार आहे, कारण मला चपाती करायची आहे. आणि तुम्हाला दाखवणार आहे मी आता चपाती कशी बनवायची आहे ते. तर ह्याचं टेम्परेचर आहे, वॅट जो आहे तुम्ही 1200 ठेवला आहे. तर आपल्या हातामध्ये रिमोट कंट्रोल आहे असं समजायचं आहे. आणि तुम्हाला जर फास्ट कुकिंग करायची असेल तर तुम्ही जर फास्ट पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा वॅट हे ठेवू शकता. एकदा तुम्हाला मी तीच गोष्ट सांगेन की कोणतीही भांडी तुम्ही ह्यावर यूज करू शकता, फक्त कंडिशन एवढीच आहे की ती सपाट हवे. आता दुसरे सुद्धा तवे माझ्याकडे आहेत, पण ते तवे जे आहेत म्हणजे तवा जो आहे तो ह्याच्यावर यूज होऊ शकत नाही. 2-3 प्रकारचे तवा माझ्याकडे आहेत, ह्याच्यावर फक्त हाच तवा यूज होऊ शकतो जो की सपाट आहे, तुम्ही बघू शकता. तर ह्या तव्यावर आपण करणार आहोत चपाती. तर अशा प्रकारे ही चपाती आता ह्याच्यावर आपण शेकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, तुम्ही टेम्परेचर वाढवू शकता. तर आता मी हे टेम्परेचर वाढवलेलं आहे. आणि ही चपाती जी आहे ती आता कशी शेकते तुम्ही बघा. तुम्ही आता बघू शकता की ही जी चपाती आहे ती छानपैकी शेकली आहे दोन्ही बाजूनी. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो तवा आहे तो ह्याच्यावरून काढायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप जास्त हीट क्रिएट झाली आहे. आणि हे जे आहे ते ग्रिल ह्याच्यावर ठेवायचं आहे आणि ह्याच्यावर ही चपाती शेक. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपली चपाती ही किती छान प्रकारे शेकली जात आहे सगळ्या बाजूने. तर अशा प्रकारे ही सुंदर अशी आपली चपाती रेडी झाली आहे. बघू शकता किती छान अशी प्रकारे
ही चपाती जी आहे ती आपली रेडी झाली आहे आता तुम्हाला मी दाखवणार आहे की ह्याच्यावर पापड कसं तुम्ही रोस्ट करू शकता. तुम्ही बघू शकता हा जो पापड आहे तो आता मी रोस्ट करून दाखवणार आहे तुम्हाला. बघू शकता पापड किती छान प्रकारे शेकत आहे ह्यावर. टेम्परेचर हे मी 600 ठेवलेलं आहे. कमी टेम्परेचरवरच शक्यतो तुम्ही शेका, नाहीतर तो पापड जळू शकतो आणि खूप छान टेस्ट लागते. तुम्ही खरंच एकदा यूज करून बघा हे मशीन. अजिबात टेस्टमध्ये फरक जाणवत नाही. तुम्ही बघू शकता खूप छान असं. आता मी हे मशीन बंद करत आहे. खूप छान असा पापड आपला शेकला गेलेला आहे. बघू शकता किती छान प्रकारे आपला पापड हा शेकला गेला आणि किती कडक झाला आहे. तुम्ही बघा अजिबात असं वाटत नाही आहे की तो पापड कुठेही आपण शेगडीवर केलेला आहे, कुकटॉपवर केलेला आहे. इतका छान कुरकुरीत असा पापड हा शेकला गेलेला आहे. आणि चपातीसुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी चपाती झालेली आहे. तर आता ना मी ह्यामध्ये मसाले भात करणार आहे आणि मसाले भातासाठी सुद्धा ना मी स्टीलचं भांडं यूज केलं आहे, कारण हे जे भांडं आहे ते स्टीलचं आहे आणि माझ्याकडे हा स्टीलचा कुकर असल्यामुळे ना मी ह्याच्यामध्येच भात करणार आहे. तर पापडसुद्धा बघा मी पापड आत्ताच तळला, ह्याच कुकरमध्ये तळला आणि त्याच्यानंतर मग मी कांदा वगैरे फ्राय करायला टाकला. तुम्ही टायमरच्या मदतीने सुद्धा जेवण बनवू शकता, टायमिंग लावून सुद्धा जेवण बनवा, काही हरकत नाही आहे. आणि त्याचबरोबर ना हा कुकटॉप जो ज्यावेळेस आपलं जेवण रेडी होतं ना त्यावेळेस हा गरम होतो. तर लहान मुलांपासून हा लांब ठेवा, 10 ते 15 मिनटं लागतात ह्याला थंड होण्यासाठी. जे मार्किंग दिलं आहे ना त्याच्यावरच तुम्ही हे भांडं ठेवा व्यवस्थित प्रकारे, म्हणजे तुमचं जेवण छान शिजलं जाईल. 2 शिट्ट्यांमध्येच हा मसाले भात शिजून रेडी झाला. ही एक प्रकारची चूलच आहे असं आपण म्हणू शकतो, फक्त आधुनिक आहे. आणि ह्या प्रेस्टिजची प्राईज ना 4000च्या आसपास आहे. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये ना तुमचा राईस हा छानपैकी शिजून तयार होतो. आणि आता इथे मी पाणी तापायला ठेवलं आहे, तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे यावर पाणी तापायला सुद्धा ठेवू शकता. तर हे मशीन आहे अशा प्रकारे, असं ग्रिल आहे आणि हे सगळे फंक्शन्स आहेत. अजूनही जर कोणते डाऊट्स तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला सांगा. ज्यांना कोणाला प्रेस्टिजची शेगडी म्हणा किंवा इंडक्शन म्हणा किंवा काहीही जरी ज्याच्यावर गॅस व्यतिरिक्त आपण ज्याच्यावर जेवण बनवू शकतो अशा संदर्भात जर प्रश्न असतील तर त्यांना हा व्हिडिओ